नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे बलदेवने अभिजितचा मोबाईल कपाटामधून शोधून काढलेला असतो. तेव्हा बलदेव म्हणत असतो की हा अभिजितचा मोबाईल आहे, हा जर ऑन झाला ना तर याच्यामध्ये जे जे काही रागिणीच्या विरोधात पुरावे असतील त्याचा आम्हाला वापर करता येईल, रागिणीला एक्सपोज करताना तिच्या विरोधात. पण हा फोन तर आता इथे अनलॉक होतच नाही आहे. याचा पासवर्ड काय असेल? मला तर माहितीसुद्धा नाही आहे की मोबाईलला याने काय पासवर्ड ठेवला असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमाला जाग आलेली असते. पौर्णिमा म्हणते, अभिजित, अभिजित कुठे आहात तुम्ही? तेव्हा ती लाईट चालू करते. तर इथे अभिजित आता समोरच उभा राहिलेला असतो. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, अभिजित, अहो एवढी रात्र झाली आहे, तुम्ही तिथे काय करताय? तुम्हाला अजून झोप आलेली नाही आहे का? तेव्हा अभिजित म्हणतो, नाही ना पौर्णिमा, अगं मला झोपच येत नव्हती, म्हणून मी जरा इथे उभा राहिलो होतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आणि हे तुमच्या हातात काय आहे? तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो, अगं पौर्णिमा, हा माझा फोन आहे, हे बघ, माझाच फोन आहे ना हा. पण आता इतके दिवस मी घरापासून लांब होतो, माझ्या मोबाईलचा काय पासवर्ड आहे मला तेच माहिती नाही आहे गं. तुला माहिती असेल का माझ्या मोबाईलचा काय पासवर्ड आहे ते? मला झोप येत नव्हती, विचार केला की थोडा मोबाईल वगैरे चेक करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते, अहो मला काय माहिती तुमच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे? तुम्ही कधी माझ्याबरोबर तुमचा पासवर्ड, पिन नंबर काहीतरी शेअर केले का? कधी काहीच नाही सांगितलं तुम्ही मला. मग तुम्ही जेव्हा नव्हता तेव्हा माझी काय तारांबळ उडालेली काय सांगू तुम्हाला. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, बरं बरं, सॉरी, मी तुला सांगायला हवं होतं ना, म्हणजे निदान तुझ्यासाठी तरी गोष्टी सोप्या झाल्या असत्या. पण मला तरी कुठे माहिती होतं गं की मी अचानकपणे मरणार आहे म्हणून. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अभिजित, प्लीज असं बोलू नका, असं अभद्र आता काही तोंडातून काढू नका. तुम्ही परत आलाय ना, तर मला काय वाटतंय हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित म्हणत असतो, पौर्णिमा, तुला काही आयडिया आहे का गं? म्हणजे बघ ना, अजून मी पूर्णपणे बरा झालेलो नाही आहे. अजून काही काही महत्त्वाच्या गोष्टी तर मला आठवतसुद्धा नाही, आणि हे तुला पण माहिती आहे. तेव्हा मी काय म्हणतो पौर्णिमा, तुला जर असं वाटत असेल की अभिजितने काय बरं इथे आता पासवर्ड ठेवला असेल, तर तुला सुचेल ते मला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, आता ते मला कसं काय कळणार तुम्ही काय पासवर्ड ठेवला आहे ते? तुम्ही कधी मला सांगितलंसुद्धा नाही ना. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, ॲटलिस्ट ट्राय तर कर की अभिजित काय ठेवू शकतो, तुला तर माहिती हवं ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बरं ठीक आहे, पौर्णिमा करा. बघा पौर्णिमाने उघडते का लॉक. तर पौर्णिमासुद्धा टाकतो नाही. ती म्हणते, पुन्नू टाका. पुन्नू पण नाही. ती म्हणते, बघितलं तुम्ही, तुम्ही माझं नाव का टाकाल ना, तुमचं काही प्रेमच नाही आहे माझ्यावरती. बरं ठीक आहे, रागिनी टाका, रागिनी. तेव्हा इथे तुम्ही तुमच्या आईचे खूप लाडके होता ना, त्याच्यामुळे रागिनी नाव तुम्ही नक्कीच ठेवू शकता पासवर्डला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित म्हणतो की नाही, रागिनीसुद्धा नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही आहे का रागिनी? मग ठीक आहे, आपल्या दोघांची बर्थ डेट आहे ना, ती आपण एकत्र केली होती आणि त्याचा तुम्ही कधीतरी पासवर्ड ठेवला असाल, बघा बरं तुम्ही. तेव्हा इथे आता अभिजित तो सुद्धा नंबर टाकतो तिने सांगितलेला. तेव्हा इथे मोबाईल तर खरं तर अनलॉक झालेला असतो, पण जेव्हा पौर्णिमा विचारते, काय झालं, झाला का चालू फोन? तेव्हा इथे अभिजित म्हणतो की नाही, फोन चालू झालेला नाही आहे. जेणेकरून इथे आता त्या पौर्णिमाला असं वाटायला हवं की याला तर पासवर्डच माहिती नाही आहे फोनचा. म्हणून इथे आता अभिजितचा फोन अनलॉक झाला असूनसुद्धा इकडे अभिजित म्हणजे बलदेव म्हणत असतो, काहीही झालं तरीसुद्धा ही गोष्ट कुणाला कळता कामा नये. पण याच्यामध्ये तर या दोघांचे भरमसाठ फोटो आहेत, पण महत्त्वाचं असं तर काहीच नाही आहे व्हिडिओज वगैरे. मग कॉन्टॅक्टमध्ये बघतो तर कॉन्टॅक्टमध्ये घरातल्यांचे नंबर असतात आणि एक डी नावाने सेव्ह केलेला नंबर असतो, डी नावाने. तेव्हा इथे आता भूमी येते म्हणते, बोला बलदेव, का बोलवलं तुम्ही मला मेसेज करून? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा बलदेव म्हणतो, हे बघा, सगळं काही ठीक आहे, पण मला ना एक पुरावा मिळाला आहे. आता तो पुरावा आहे की नाही तो तुम्ही बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल. तुम्ही चेक करा की तो पुरावा तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय पुरावा आहे? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की मला अभिजितचा फोन सापडला कपडे वगैरे काढत असताना. तर तो फोन मी बघितला आणि तुम्ही अनलॉकसुद्धा केला आहे. पण त्याच्यामध्ये व्हिडिओज वगैरे तर नाही आहेत, असा काही ठोस पुरावा तर नाही आहे. पण त्याच्यामध्ये आहे ना एक नंबर आहे, तो फक्त एका शब्दाने सेव्ह केलेला आहे, तो म्हणजे डी.
फक्त डी नावाने, डी शब्दाने इथे आता नंबर सेव्ह केलेला आहे. त्यामुळे इथे भूमी म्हणते, हो का? मग एक काम करा, त्याच्यावरती फोन करा. काहीतरी संशयास्पद असेल. तेव्हा तो फोन करतो पण फोन लागत नाही. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, दादा काळजी करू नका. मी एक काम करते, हा नंबर गायकवाड सरांना पाठवते आणि त्यांना या नंबरची संपूर्ण चौकशी करायला सांगते. तेव्हा तुम्ही खूपच महत्त्वाचं काम केलं आहे दादा, थँक्यू सो मच. तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो, ते सगळं ठीक आहे, पण तुमची आत्या अजून हे मान्यच करायला तयार नाही आहे की मी अभिजित आहे ते. आता मी कसं काय करणार आहे? तेव्हा भूमी म्हणते, हे बघा दादा, तुम्ही जे काही करताय ना ते खूप करताय. आता मी जसं सांगते तुम्ही तसंच करा. आपल्याला एक प्लॅन करावा लागेल, त्यामुळेच इथे रागिनी आत्या तुमच्यावरती विश्वास ठेवतील. मला असं वाटतंय रागिनी आत्या आहेत ना, त्यांनीच काहीतरी इथे अभिजितच्या बाबतीत चुकीचं पाऊल उचललं आहे आणि म्हणूनच इथे रागिनी आत्या तुम्ही अभिजित आहात हे मान्य करायला तयारच नाही आहे. ती म्हणते, हे बघा दादा, तुम्हाला आता मी सांगते ना तसंच तुम्ही करा. आणि भूमीने आता अभिजितला एक प्लॅन समजावून सांगितलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे आता गोष्टी घडणार असतात. पण इथे भूमी गायकवाड सरांना फोन करते आणि ती म्हणत असते, गायकवाड सर, मी तुम्हाला एक नंबर पाठवलेला आहे. तुम्ही प्लीज एक काम करा, त्या नंबरची आहे ना सगळी माहिती तुम्ही गोळा करा आणि प्लीज मला द्या. मला असं वाटतं की तो नंबर महत्त्वाचा असेल. आपल्याला काही ना काहीतरी क्लू सापडतील त्या नंबरची माहिती मिळाली तर. तेव्हा इथे भूमीने फोन ठेवलेला असतो आणि त्यानंतरला इथे आता आकाश तिथे येतो. आकाश म्हणत असतो, भूमी, अगं एवढ्या रात्री तू बाहेर काय करतेस? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, अरे मला झोप येत नव्हती ना, तेव्हा मी फोनवरती बोलत होते. तेव्हा आकाश म्हणतो, एवढ्या रात्री तू कुणाबरोबर बोलत होतीस? भूमी म्हणते, आकाश, अरे प्रशांतजवळ बोलत होते. प्रशांतचा फोन आला होता. तेव्हा आकाश म्हणतो, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, सगळं काही ठीक आहे. असंच आपलं सहज विचारपूस करण्यासाठी फोन केला होता, बाकी काही नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ते सगळं ठीक आहे, चल ना आता झोपायला. किती वेळ मला असं ताटकळत इथे ठेवणार आहेस? तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं बरं चल आकाश, मी आलेच हां. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश सॉरी, मी तुला सत्य सांगितलेलं नाही आहे. कारण योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सांगेन मी गायकवाड सरांना फोन का केला होता ते. आता मला तुला अर्धवट माहिती द्यायची नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी बाहेर जायला निघालेली असते. ती मनूला म्हणत असते की मनू, हे बघ आता क्षितिजा छान पोटभर खाऊन झोपली हां, पण ती नंतर दुपारी उठली ना की तिच्यासाठी छान असा मऊ खिचडी भात कर आणि तो तिला भरव. एवढं करशील ना? तेव्हा मनू म्हणते, हो ताई मी करेन, पण तू कधीपर्यंत परत येशील? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मी 1 तासाभरात येईन. गायकवाड सरांना भेटायला जाते. माझं त्यांच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे त्यांना भेटून मी लगेच घरीच येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एक दादा आलेले असतात आणि ते म्हणत असतात की मॅडम, ही पर्स रागिनी पटवर्धन मॅडम यांची आहे का? तेव्हा भूमी म्हणते की मनू, ही पर्स आत्यांची आहे? तेव्हा इथे मनू म्हणत असते, हो ताई, वाटते तर ही आईंचीच पर्स आहे. तेव्हा दादा, ही पर्स तुमच्याकडे कशी? तेव्हा दुकानवाले दादा म्हणतात की मॅडम, इथे रागिनी पटवर्धन आहेत ना, आमच्या दुकानामध्ये आल्या होत्या. त्यांना एक फोटो तयार करून घ्यायचा होता आणि त्यांनी फोटो तयार करून घेतला आणि पर्स तिथेच ठेवून त्या कुठेतरी निघून गेल्या. घरी आलेल्या नाही आहेत का त्या? तेव्हा भूमी म्हणते, नाही ना, अजूनपर्यंत त्या घरी आलेल्या नाही आहेत. तेव्हा त्यांनी एक फोटो तयार करून घेतला आणि त्या तिथून निघून गेल्या. तेव्हा भूमी म्हणत असते, हो का? हा फोटो होता का तो? आणि ती आता मोबाईलमध्ये अभिजीतचा फोटो दाखवते त्या माणसाला आणि म्हणते की हाच माणूस होता तो, त्याचा फोटो तयार करून घेतला. तेव्हा तो माणूस म्हणतो, हो मॅडम, यांचाच फोटो त्यांनी फ्रेम करून घेतला आहे, छान तयार करून घेतला आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे दादा, तुम्ही या, आम्ही ही पर्स त्यांना देऊ. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई, पण आईने इथे अभिजित भाऊजींचा फोटो फ्रेम करून का बरं घेतला असेल? आणि एवढी कसली त्यांना घाई होती की लगेचच त्या फोटो घेऊनच कुठेतरी निघून गेल्या? तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते, त्यांचं मलासुद्धा काहीच कळत नाही आहे. रागिनी आत्यांनी अभिजितचा फोटो का तयार करायला सांगितलं असेल? आता काय बरं चाललं असेल त्यांच्या नवीन डोक्यामध्ये? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ताई, हे बघ, जर काही असेल तर ते आपल्याला कळेल. तुला उशीर होतोय, तू जा गायकवाड सरांना भेटून ये. तेव्हा भूमी म्हणते, बरं बरं ठीक आहे, तुला काही सुचलं तर मला सांग, मला काही सुचलं तर मी तुला सांगेन, चालेल ना? तेव्हा इथे मानसी म्हणते, चालेल, पण अभिजितच्या फोटोबरोबर आता आई काय करणार आहेत? नक्की त्यांना काय साध्य करायचं आहे त्या फोटोमुळे? तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की मनू, तुझ्याकडे इथे मराठी कॅलेंडर आहे ना मोबाईलमध्ये?
तेव्हा मनू म्हणते हो ताई आहे ना, पण तुला कशाला हवं आहे मराठी कॅलेंडर? तेव्हा भूमी म्हणते की मनू अगं बघतेस का, इथे आता पितृपक्ष सुरू होत आहेत ना, त्याच्यामुळे इथे आत्यांना अभिजीतचं श्राद्ध वगैरे घालायचं असेल म्हणूनच त्यांनी इथे अभिजीतचा फोटो तयार करून घेतला आहे. ही गोष्ट आपल्याला जाऊन आता पौर्णिमाला सांगायला हवी. पौर्णिमाचे सगळं काही आता थांबू शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा छान तयार झालेली असते आणि ती अभिजीतला म्हणते, अभिजीत कशी दिसते मी? तेव्हा अभिजीत म्हणतो, अरे वा, छान दिसतेस तू. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, अभिजीत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा गेलेली बातमी समजली ना, मग इथे रंगीत साडी नेसायची नसते. मग त्या पांढऱ्या आणि बेरिंग साड्या पेरून पेरून तुम्हाला माहिती आहे माझी काय अवस्था झाली होती. मला अजिबात आवडत नव्हतं. पण आता बघा ना, आता मी कितीतरी दिवसानंतर तुम्ही परत आल्यानंतर अशा रंगीत साड्या नेसते. मला तर खूप जास्त आवडत आहेत या साड्या. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अभिजीत या बरं, इथे येऊन बसा. मला तुमच्याबरोबर वेळच घालवता येत नाही आहे. ह्या बघा ना, या साड्या मी आधीसुद्धा नेसत होते, पण आता नेसण्यामध्ये एक वेगळीच मजा येते आणि ही फक्त आणि फक्त तुम्ही परत आलाय ना, म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत, असं पौर्णिमा म्हणत असते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण पौर्णिमा जास्त काळ तुझा आनंद टिकणार नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा अभिजितला म्हणत असते की आपल्यालासुद्धा बाळाचा विचार करायचा आहे ना. तेव्हा भूमी म्हणते, पण रागिनी आता कधीच बाळाचा विचार तुझा पूर्ण होऊ देणार नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, का गं, तू का असं बोलतेस? तुला तर माझा आनंद बघवतच नाही ना. अभिजित परत आलेत हे तुला अजिबात आवडलं नसेल. माझा आनंद डोळ्यात खुपत असेल तुझ्या, नाही का? तेव्हा भूमी म्हणते, पौर्णिमा माझ्या नाही, रागिनी आत्यांच्या डोळ्यामध्ये नक्कीच तुझा आनंद खुपतोय. कळते का तुला? रागिनी आत्या कुठे गेल्यात? हे बघ, पितृपक्ष सुरू झालेत आता आणि तिथीनुसार आजच पहिलं श्राद्ध घालायचं आहे. मला तर वाटतंय की अभिजीतचा फोटो तयार करून रागिनी आत्या अभिजीतचं श्राद्धच घालायला गेल्यात. हे बघ, पाहिजे तर कॅलेंडरमध्ये बघ, आजपासूनच पितृपक्ष सुरू झालेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, पौर्णिमा काही कर, पण तूच आता आत्यांना थांबवू शकतेस, नाहीतर त्या अभिजीतचं जिवंतपणे श्राद्ध घालतील. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही नाही, मी असं अजिबात होऊ देणार नाही आहे. तेव्हा ती आता फोन करत असते, पण रागिनी काही फोन उचलत नाही. भूमी म्हणते, बघतेस ना रागिनी, अगं आत्या तुला इग्नोर करतायत, जेणेकरून त्यांना कळलं असेल की आपल्याला समजलं आहे त्या अभिजीतचं श्राद्ध करतायत त्या. तेव्हा इकडे मनू म्हणते की काय करायचं, मी एक काम करते, मी ऑफिसमध्ये फोन करून बघते आई तिथे गेल्यात का. कारण पौर्णिमा म्हणते, आई ऑफिसलासुद्धा गेल्या असतील, त्या जातात ना. तेव्हा प्रेक्षकांनो, कन्फर्म करण्यासाठी ऑफिसमध्ये अथर्वला मानसीने फोन केलेला असतो आणि ती विचारते, अथर्व आई आल्यात का ऑफिसला? तेव्हा अथर्व म्हणतो, नाही आई तर ऑफिसला नाही आली. त्यानंतर प्रेक्षकांनो, पौर्णिमा फोन करत असते, पण फोन उचलला जात नाही. तेव्हा भूमी म्हणते, बघितलंस पौर्णिमा, बघितलंस, अगं आम्ही का खोटं बोलू ना तुझ्याबरोबर, जे काही आहे ते खरंच सांगू तुला. त्यांनी इथे मुद्दामूनच अभिजीतचं श्राद्ध करायचं ठरवलं असेल. तेव्हा मनू म्हणत असते, पण आता काय करायचं, आपण कुठे जायचं ना त्यांना शोधायला. तेव्हा भूमी म्हणते, नाही चला, आपण चौघेजण आत्ताच्या आता हे सगळं थांबवायला जाऊया. आता श्राद्ध करण्यासाठी गुरुजींना तर बोलावलंच असेल ना आत्याने, आणि आता इतक्या शॉर्ट नोटीसवरती गुरुजी आले असतील, ते म्हणजे आपल्या गोखले गुरुजींच्या आश्रमातूनच आले असतील, नाही का? तेव्हा मी गोखले गुरुजींच्या शिष्यांना फोन करते आणि विचारते की रागिनी आत्यांनी कुणाला तिथे पूजेसाठी बोलावलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते की इथे पूजा सुरू झाली ना की तुला संपूर्ण व्हिडिओ तयार करायचा आहे, व्हिडिओ तयार करायचा आहे, तुला ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी, मला माहिती आहे तू मला शोधणार आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी पण रागिनी आहे. रागिनी, मला माहितीच होतं की हा अभिजीत नाहीच आहे, आणि जर हा अभिजीत नाही आहे तर याला रडण्याचा आणि इथे राहण्याचा सुद्धा अजिबात अधिकार नाही आहे, असं इकडे आता रागिनी म्हणत असते. गुरुजी आलेले असतात. गुरुजी म्हणतात, हे बघा, श्राद्धाचं सगळं सामान रेडी आहे, सगळं काही मी घेऊन आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, तेच हवं आहे मला गुरुजी, श्राद्ध कसं आता व्यवस्थित झालं पाहिजे, अगदी रीतिरिवाजाप्रमाणे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, गुरुजींनी लागणारं सगळं सामान आता आणलेलं असतं. रागिनी म्हणते की गुरुजी चला, लवकरात लवकर आता पूजा सुरू करा, काही झालं तरी भूमी आणि तिची टीम इथे पोचता कामा नये.
त्यानंतर प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, भूमी अगं काय बोलतेस तू? आत्या असं काय करते? म्हणजे आता अभिजित परत आलाय तरीसुद्धा जिवंतपणे त्याचं श्राद्ध घालते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अभिजित आता हे आईंचं जरा अतिच होतं या, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा अभिजित म्हणतो, पौर्णिमा तू शांत हो. हे बघ आकाश आणि भूमी आहेत ना, ते काहीतरी योग्य तो निर्णय घेतील, मला खात्री आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण हे चुकीचंच आहे. बरं झालं भूमी तू मला मेसेज केलास आणि त्यामुळे मला ह्या ॲड्रेसवरती येता आलं. बरं चला चला आपण आता घाई करूया. लवकरात लवकर आत्यांना त्या गुंडांच्या तावडीतून आपण इथे सोडूया. तेव्हा प्रेक्षकांनो भूमीसुद्धा आता थकलेली असते, कारण इथे आता पुरावे गोळा करता करता तिच्या नाकीस 9 हे आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते की हे बघा आपण आत्ताच्या आता आत्यांना थांबूया आणि हे श्राद्धसुद्धा थांबूया. चला लोकेशन तर हेच आहे, आपण तिथे जाऊया. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी, आकाश त्याचबरोबर अभिजित आणि पौर्णिमा चौघेही जण त्या गोडाऊनमध्ये आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो आम्हाला आतमध्ये जाऊ दे. तेव्हा ती माणसं म्हणतात नाही नाही तुम्हाला आम्ही आतमध्ये जाऊ देणार नाही. आकाश म्हणतो का? आतमध्ये इथे श्राद्ध सुरू आहे का? मला माहिती आहे माझी आत्या इथे आली आहे, रागिनी आत्या, आणि ती इथे श्राद्ध घालते, आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला जाऊ दे. तेव्हा ती माणसं म्हणतात नाही नाही तुम्हाला आतमध्ये नाही जाऊ देणार, कळतंय का? रूममध्ये सगळं सामान साहित्य ठेवलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, अच्छा म्हणजे तुम्ही असं काही ऐकणार नाही ना? थांबा मी पोलिसांना फोन करतो आणि इथे बोलावून घेतो. तेव्हा ती माणसं म्हणतात ए पोलिसांना फोन करायचा नाही आहे. तेव्हा अभिजित आणि आकाश एका एका गुंड्याला धरतात आणि तिथेच मारतात. तेव्हा बाजूने इथे आता भूमी आणि पौर्णिमा दोघीजणी आतमध्ये निघून गेलेले असतात. तेव्हा इथे अभिजितने आता दोघांनाही पकडून आता इकडे दोघांना बाजूला ढकललेलं असतं आणि ते दोघेजणं जातात रागिनीला भेटायला. तेव्हा प्रेक्षकांनो आतमध्ये सगळेजण धावत पडत येतात, पण खरोखरच आता त्या ठिकाणी काही नसतं, फक्त हॉलची जागा असते, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो अभिजितचं श्राद्ध घालण्यासाठी फोटो वगैरे आणूनच ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे मी जातो. तेव्हा तो माणूस म्हणतो, का हो सर काय झालं? तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही काही नाही, मगाशी माझा गैरसमज झाला ना आणि म्हणून मी तुम्हाला मारलं, खरंच त्यासाठी तुम्ही मला माफ करा. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता तो माणूस म्हणतो, नाही हो सर खरं तर चुकी माझी होती, तुम्ही जे काही केलं ते योग्यच केलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीला जास्त विचार करण्याची आता इथे सवय झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि भूमी दोघेजणं घरी आलेले असतात. तेव्हा भूमी आता फोनवरती बोलत असते. भूमीला आता एक महत्त्वाची माहिती मिळालेली असते. जेव्हा ती गुरुजींना फोन करते आणि म्हणते की गुरुजी तुम्ही कुठे जाताय श्राद्ध करण्यासाठी, मला ॲड्रेस द्याल का? तेव्हा गुरुजी खरा ॲड्रेस द्यायला जात असतात, पण त्या ठिकाणी रागिनी आहे हे भूमीला माहिती नसतं. रागिनी म्हणत असते की हे बघा गुरुजी, भूमी आता विचारेल की श्राद्ध कुठे केलं जाते, तुम्हाला ॲड्रेस खरा सांगायचा नाही आहे, खोटा ॲड्रेस सांगायचा आहे, कळलं का तुम्हाला? तेव्हा इकडे आता भूमीला त्याबद्दल काही माहिती नसतं की तिला खोटा ॲड्रेस वगैरे सांगितला जाणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते, भूमी मला माहिती आहे हे सगळं ना कारस्थान तुझंच आहे, तूच मला इथपर्यंत शोधत आली असशील, बाकी कुणीही येणार नाही. तेव्हा इथे भूमीला आठवतं ज्या वेळेला गोखले गुरुजींच्या शिष्यांना फोन आलेला असतो, तेव्हा रागिनी गाडीमध्येच असते आणि ते तिच्या शेजारच्या सीटवरती बसलेले असतात. त्यामुळे इथे आता गुरुजी म्हणतात, हां भूमी मॅडम बोला. तेव्हा भूमी म्हणत असते, गुरुजी तुम्ही कुठे आहात? तर ते म्हणतात की मी एका श्राद्धासाठी जातो आहे. तेव्हा भूमी म्हणते की श्राद्ध करा आणि मग घरी या, घरीसुद्धा आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ॲड्रेस पाठवताना खरा ॲड्रेस पाठवायचा नाही तर खोटा ॲड्रेस पाठवायचा. गुरुजी म्हणतात का पण खोटं का बोलायचं आहे? तेव्हा रागिनी म्हणते, गुरुजी जो आपला प्रांत नाही त्याच्यामध्ये बोलायचं नाही, हे कळत नाही का तुम्हाला? हे बघा एक काम करा तुम्ही, फक्त मी सांगते ते करा, भूमीला इथे चुकीचा ॲड्रेस पाठवा. आणि आता रागिनीच्या सांगण्यावरून गुरुजींनी भूमीला चुकीचा ॲड्रेस पाठवलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते काय करायचं, आत्यांपर्यंत कसं पोचायचं? तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी काही झालं ना तरीसुद्धा तू मला आज अडवू शकणार नाहीस, तू माझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाहीस. आज मी तुला मात देणार म्हणजे देणार. मला जर माझ्या हातामध्ये सत्ता हवी असेल तर अभिजितने पुन्हा एकदा मरणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये रागिनी म्हणते की बरोबर अभिजितसारखा दिसणारा, डोळे अभिजितसारखे, केस अभिजितसारखे, तरीसुद्धा म्हणतोय की मी अभिजित नाही आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनी त्याचबरोबर तिचा माणूस इथे आता श्राद्धासाठी पोचलेले असतात.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये रागिणीने अभिजितला किडनॅप करून ठेवलेला असतो आणि त्याला ती मारहाण करत असते. तेवढ्यातच इथे संकर्षण अधिकारी यांच्या हॉस्पिटलमधून आता आकाशला फोन गेलेला असतो आणि आकाशला ती विचारत असते की आज बलदेव आले नाही त्यांच्या आईला बघायला. तेव्हा हे सगळी नावं ऐकून आकाशला खूप मोठा धक्काही बसेल असं इकडे त्याचं म्हणणं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे.